नमस्कार. खूप वर्षापूर्वी म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना हुंडा या प्रथेवरती मी एक कविता लिहिली होती. वाटलं नव्हतं या कवितेचं वाचन करायची वेळ येईल, कारण हुंडा घेणं हे आता बेकायदेशीर आहे. पण अलीकडे समाज माध्यमात अशा काही घटना पाहिल्या, की असं वाटलं की या कवितेचं वाचन करणं गरजेचं आहे समाज प्रबोधनासाठी. तर ऐकूया कविता. कवितेचं शीर्षक आहे उद्ध्वस्त मांड. संसाराची फुलवित स्वप्ने, संसाराची फुलवित स्वप्ने, गौरी हार पूजिला, घातली गळा तिने वरमाला, घातली गळा तिने वरमाला. दुथडी भरून होती वाहात, दुथडी भरून होती वाहात अश्रूंची नदी, दुथडी भरून होती वाहात अश्रूंची नदी, चालत होती जेव्हा ती सप्तपदी, चालत होती जेव्हा ती सप्तपदी. सनई चौघडा वाजती दारी, सनई चौघडा वाजती दारी, निघाली लाडकी लेक सासरी, सनई चौघडा वाजती दारी, निघाली लाडकी लेक सासरी. ओलांडुनी माप केला तिने गृहप्रवेश, ओलांडुनी माप केला तिने गृहप्रवेश, अन सुरू झाला सासुरवास आणि क्लेश, अन सुरू झाला सासुरवास आणि क्लेश. विरून गेले सनईचे सूर, विरून गेले सनईचे सूर, उरला केवळ काजळी धूर, विरून गेले सनईचे सूर, उरला केवळ काजळी धूर. हिरव्यागार शालूतील एक नाजूक कळी, हिरव्यागार शालूतील एक नाजूक कळी, जात होती हो हुंडाबळी, हिरव्यागार शालूतील एक नाजूक कळी, जात होती हो हुंडाबळी. स्त्री संघटना, पोलीस केस, आत्महत्येचे लेख, स्त्री संघटना, पोलीस केस, आत्महत्येचे लेख, देतील का हो आक्रोशणाऱ्या आईला तिची लाडकी लेक, देतील का हो आक्रोशणाऱ्या आईला तिची लाडकी लेक. धर्मनीती सोडून, धर्मनीती सोडून झालीयेत माणसं नग्न, धर्मनीती सोडून झालीयेत माणसं नग्न, संस्कार आणि संस्कृतीच केली त्यांनी भग्न, संस्कार आणि संस्कृतीच केली त्यांनी भग्न. लग्नवेदीवरला या आहुतीवरच, लग्नवेदीवरला या आहुतीवरच या षंड नवऱ्यांच्या आणि त्यांच्या कजाक आयांच्या खोट्या श्रीमंतीची भिस्त, आणि आज मांडवच आहे उद्ध्वस्त, आणि आज मांडवच आहे उद्ध्वस्त. धन्यवाद.